जय श्री स्वामीनारायण। जय सियाराम। महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनिद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। थोडा आवाज द्या। प्रवचन रूपी सेवेकरिता आपण नुसती औपचारिकता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील एका ओवीचा आधार आणि आशय आणि जेही मी बोलणार आहे भगवान श्री प्रमुख स्वामीजी यांच्या जीवनचरित्राबद्दल, पण आशय ज्ञानेश्वरीतला निवडून की स्वामीजींचं जीवन चरित्र नेमकं कसं आणि कुठपर्यंत चाललं, कशा प्रकारे चाललं। जेवी तूप होनी मागवते दूध पण न येची निरुते, तेवी पावोनी जयाते पुनरावृत्ती नाही। मराठी समजणारे इथे सगळेच आहेत ना, आणि ज्यांना कळत नसेल त्यांच्यासाठी अधूनमधून एवढी तेवढी हिंदी बोलेल वाटल्यास मी। आणि आता तुम्हीच सांगा सगळे छात्र आणि इकडे बसलेले ज्येष्ठ मंडळी सगळे, भाषा कुठली वापरू? मी 2-3 भाषांचा ऑप्शन ठेवतो तुमच्या समोर, मराठी, हिंदी आणि अहिराणी। कुठली बोलू? आमच्या या मातीमध्ये जे जन्माला आलेले आहेत ना, अहिराणीवर इतकं नितांत प्रेम करतात। ज्यांनी या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आमचे स्वामी श्री माझ्या शेजारीच बसलेले, त्यांच्याजवळ बसण्याची माझी योग्यता नाही, मी त्यांच्या पायाजवळ बसायला पाहिजे होतं, पण त्यांनी मान दिला आणि इथपर्यंत यावं लागलं। आता मी त्यांच्यासमोर काय बोलणार? ज्ञानोबाराय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत की जेवण करताना बालक बापाची ताटी रिगे आणि बापातीची जेवू लागे। बाप जर जेवण करत असेल तर त्या बापाच्या ताटामध्ये त्यांचं बाळ लेकरू जेवायला बसतं बापाच्या ताटात, आणि तिथलेच पदार्थ उचलून बापाला खाऊ घालतं। त्या बापाला आनंद कोणता वाटतो की माझा पोरगा मला खाऊ घालतोय, वास्तविक कमवलेलं बापाने। ये जो भी मैं बोलने वाला ये तो सब आप ही का है, सिर्फ बोलने वाला मुख हमारा है। जी ओवी आपण ज्ञानोबांची निवडली, त्यांनी सांगितलं की तूप होऊनी मागवते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कल्पना आहे की तूप जर करायचं असेल गावराणी शुद्ध देशी घे, तर त्यासाठीच्या प्रक्रिया सांगितल्या आहेत की दूध आणावं लागतं, दूध तापवावं लागतं। ज्या टायमिंगने ते दूध तापवलं तितक्याच टायमिंगने पुन्हा त्याला गार करावं लागतं, आणि एकदा का गार झालं त्या दुधामध्ये विरजण टाकायचं। म्हणजे कशासाठी टाकायचं? दूधपणा नष्ट करण्यासाठी टाकायचं। मग त्याचं दही बनेल, आणि दह्याची घुसळण केल्यानंतर त्याचं लोणी बनेल। त्या लोण्याला कढत ठेवलं तर त्याचं तूप बनेल। ही झाली इकडनं जायची प्रक्रिया। एकदा का तूप झालं तर तुपाचं दूध करायची कुठलीच प्रक्रिया नाही। एकदा जी व्यक्ती संत पदाला जाऊन पोहोचली ते सामान्य जीव कधीच बनत नाही। बनतील तर भले देव बनतील, पण नाही मागे येऊच शकत नाही। कशा प्रकारे? की दुधाचं तूप अशा प्रकारे बनू शकेल, पण एकदा का तूप झालं तर जगात काय ब्रह्मांडात अशी प्रक्रिया नाही की त्या तुपाचं पुन्हा दूध करता येईल। प्रक्रिया अवघड आहे, बाय स्टेप जावं लागेल। तसं एवढी अवघड आहे, अगदी प्राथमिक जर तुम्ही म्हणत असाल, अगदी प्राथमिक पासून। आता बाबाजींच्या बाबतीत तर मी ऐकलं, वाचलं, 21 तारखेला बाबाजींनी माझ्याकडे जे पुस्तक दिलं, पहिल्याने इथे मी 2-3 भेटी दिल्या,
मंदिराला, बाबाजींची भेटही झाली. पण आता 21 तारखेला ज्यावेळेस बाबाजींनी 2 पुस्तकं दिली माझ्याकडे, एक स्वतः डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिले, ते अजून वाचायचं बाकी आहे. पण स्वामीजींच्या जीवनचरित्रामध्ये एक पैलू असा वाचण्यात आला, बरं बोलू नको, की त्यांना 1939 मध्ये जी प्राथमिक दीक्षा दिली, प्राथमिक दीक्षेच्या अगदी 51 दिवसाच्याच अंतराने, फक्त मोजून 51 दिवसात त्यांचे गुरुजी श्री स्वामीजी शास्त्रीजी महाराज फक्त 51 दिवसाच्या अंतराने त्यांची पात्रता ओळखली की ही व्यक्ती भागवती दीक्षा द्यायच्या योग्यतेची झालेली आहे. योग्यता म्हणजे पात्रता. पात्र बनण्यासाठी काय करावं लागतं आहे बरं, पात्रता सहज येत नाही. पात्रतेच्या ज्या स्टेप आहेत ते पाहतात गुरुजी, आणि पाहत असताना पहिल्याने तर प्राथमिक दीक्षा दिली त्यांनी 1939 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्येच या, आणि फक्त 51 दिवसाच्या अंतराने जानेवारीमध्ये, मला वाटतं 10 जानेवारी तो दिवस आहे 1940चा, काय 51 दिवसामध्ये अशी झेप घेतली जिला गरुड झेप म्हटलं जातं. 51 दिवसापूर्वी बोध दिलेला आणि एवढ्या छोट्या कालखंडामध्ये या व्यक्तीने प्रबोधची पात्रता तयार करावी. पात्रतेसाठी एकाच गोष्टीची गरज आहे, गुणवत्ता आणि कार्यक्षमता. या दोघांची वाटचाल जर एकाच बाजूने झाली तर पात्रता निश्चित येते. इथे जेवढेही विद्यार्थी बसलेले आहेत, जेवढेही नागरिक, ज्येष्ठ नागरिक बसलेले आहात, आपल्या प्रत्येकामध्ये गुण आहेत. प्रमुखजी स्वामींमध्ये सद्गुण 39 होते. 36 गुणांना आपल्याकडे परिपूर्ण मानण्याची एक सिस्टीम आहे, एक पद्धत आहे. लग्न जरी जुळवायचं असलं आपल्या मुलाचं मुलीचं, तर आपण कुठल्याही शास्त्रीजींकडे जाऊन, ब्राह्मणाकडे जाऊन, भूदेवकडे जाऊन एकच विचारतो की ही पत्रिका पहा आणि यांचे गुण किती जुळतात ते पहा. त्यानुसार काढतात ते तिथी, वार, ग्रह, नक्षत्र, योग दोघांच्या जन्मपत्रिका जुळवून गुण निवडले. ते ब्राह्मण सांगतात आपल्याला, पहा 36 पैकी यांचे 33 जमत आहेत, किंवा 24 गुण जमत आहेत, 27 गुण जमत आहेत. कधी विचारला आजपर्यंत एका तरी नागरिकाने आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं लग्न जुळवताना 27 गुण कोणते आहेत? पडला कधी आपल्याला प्रश्न? फक्त एकमेकांना सांगतात दोघं व्याई 27 गुण जुळले, 32 गुण जुळले, काही हरकत नाही. अरे पण याच्यात गुण कुठले आहेत? या गुणांची सुरुवात नेमकी कोणती? ज्यांनी आपल्याला काढून दिलं ना, मग त्या ब्राह्मण देवतेला, त्या जाणकाराला, भविष्य कथन करणाऱ्याला, की या पत्रिकेनुसार, या जन्मतिथीनुसार, या मुहूर्तानुसार यांच्यामध्ये गुण कुठले आहेत आणि या गुणांनुसार यांची गुणवत्ता कशी ओळखायची. असतात बऱ्याचदा गुण, पण कार्यक्षमता तेवढी आहे का? गुणवत्ता वाल्या कोळ्याची दरोडेखोर असताना सुद्धा इतकी प्रचंड होती की ह्या माणसाला जर बोध आपण केला नारदजींनी, तर हा माणूस पात्र होऊ शकतो, याच्यामध्ये गुणवत्ता आहे. आता तुम्ही अंतर पहा. प्रमुखजी स्वामींना जे अंतर दिलंय ते फक्त 51 दिवसाचं, आणि वाल्या कोळ्याला जे अंतर दिलं तो प्रचंड असा मोठा कार्यकाळ. एवढा कार्यकाळ का दिला? बोध तर केला आपण, पण प्रबोधाच्या, ज्ञानी बनण्याच्या पात्रतेसाठी पूर्ण पात्र झाल्याशिवाय
कार्यक्षमता ओळखावी लागेल ना, कार्यभार तर टाकायचं आहे आपल्याला. थांबले नारदजी आणि परिपूर्ण वेळ आल्यानंतर की या माणसाची कार्यक्षमता एवढी मोठी आहे की याच्याकडनं पाप जरी प्रचंड झालेलं असेल, याने 7 रांजण भरून, ऐकलंय साधू संतांच्या तोंडून, कोणी म्हणतं दगडं, छोटे छोटे दगड उचलले आणि त्यांनी टाकले, पण काही ज्येष्ठ साधू संतांच्या तोंडून असं ऐकलेलं आहे की त्यांनी हरिभक्त म्हणजे वैष्णव आणि शैवपंथी, वैष्णवपंथी तुळशी माळा किंवा चंदनाची माळा वापरायचे आणि शैवपंथी रुद्राक्ष माळा वापरायचे, की एक शैवपंथी किंवा एक वैष्णव मारला तर त्याच्या माळेचा एक मणी तोडायचा आणि ते जे पात्र असेल रांजण त्याच्यामध्ये टाकायचं. तर असे 7 रांजण भरून हे तर नुसते भक्त निवडले होते. आता तुम्ही अपेक्षा केली की ऐराणी बोला म्हणून ऐराणीतून सांगावं लागेल. 7 रांजण भरेल फक्त मायकरी होतात. या बिगर मायकरी इरेसवाला, शेंड्यासवाला, मानतासवाला, याच ना हिशोबच नाही कितला मरी ग्यात, उपजले मेले ऐसे किती. इथे आल्यानंतर बाबाजींनी आणि आमच्या स्वामीजींनी विशेष करून मला अहिराणी बोलण्यासाठी इथे आणलेलं आहे. आता अहिराणी, बाबाजी या भाषेमध्ये राणी शब्द आलेला आहे. जगामध्ये जेवढ्याही भाषा असतील त्या कुठल्याही भाषेमध्ये राणी शब्द आलेला नाही. तो जो भाषा राणी है, रानी की है, वो भाषा बोलेगा कौन? राजा बोलेगा. जेवढे जेवढे ऐराणी बोलणारे आहेत ना तेवढे राजे आहेत. आणि हा जो प्रदेश है इसकी ख्याति है इस इलाके की. सब बोलते हैं खानदेश खानदेश खानदेश. ये तो बाद में हुआ, ये तो जुबानी या कर्णोपकरणी आपण जे म्हणतो, या कानातून त्या कानात बोलीमध्ये बदल पडला. या देशाचं खरं नाव होतं कान्हदेश. कान्ह, वो पहले था कान्हा, ये कान्हा का मुलुक था. बाद में इसको बोल दिया ये कान्हा का मुलुक है ना. या देशाचं नाव कानदेश. कानदेश. मग इथली भाषा कालांतराने तो ह गेला आणि नुसता कान राहिला. मग तो कान जो प्रचलित झाला, तर या कान नावाच्या प्रदेशाचं एका काळातलं, सगळ्यांनी, विद्यार्थ्यांनी सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला कोणीही विचारलं की या खानदेशी भाषेचा उगम काय, खानदेशाचं खरं नाव काय, खानदेशाची राजधानी कोणती, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे ज्येष्ठ आता 2 दिवसाचे जोडीदार आहेत. पुढचे 100 वर्षपर्यंत तुम्हाला सांभाळायचं आहे. हे लक्षात ठेवतील. पण यांची भाषा तुम्हाला कळली पाहिजे. घराघरामध्ये आता म्हाताऱ्यांची भाषा चालत नाही, आजीची भाषा चालत नाही, आता फक्त मोबाईलची भाषा चालते, मीडिया. आणि हे तिथे मिळेल. हे जर मीडियाच्या स्वाधीन आपण केलं, तुम्हाला तिकडनं ऐकता येईल. पण समोरासमोर घरात जे बसले, या खानदेशाची राजधानी एकेक काळी हल्ली साक्री तालुक्यातलं विमलनाथ बलसाना नावाचं एक गाव आहे. तिथे भलं मोठं जैन मंदिर आहे विमलनाथांचं. आणि त्याच बलसाण्यामध्ये एक कानबाई मातेचं मंदिर आहे. कानबाई हे कान नावाच्या देशाचं दैवत, जे पार्वतीचा अवतार आम्ही मानतो. आणि जे कानबाई आहे, सगळ्यांना सांगतो, जी कानबाईची, ऐराणीतूनच सांगतो तुम्हाला वाटल्यास, जठीन गिरणा नदीना उगम जाया आणि वाहत 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 ती गिरणा नदी तापीला भेटणे आणि ती तापी थेट सुरत लोंग गई. तटलोंग जी भाषा बोलावस ती नाव शे ऐराणी. कानदेशी, कालांतराने तिचं नाव पडलं खानदेशी. आणि या खानदेशाचं दैवत होतं या कान प्रांताचं कानुबाई माता, म्हणजे पार्वती. शिवशंकर आणि पार्वतीची भक्ती करणारे आपण, त्या कानबाईची स्थापना, त्या कानबाईचे गीतं अहिराणी भाषेतच तुम्हाला सापडतील बरेचसे. एवढे तेवढे मराठी. मराठी आपली माय आहे, माय मराठी.
आणि अही ही राणी आहे. घरात नुसती माय नको, राणी पण पाहिजे. आणि ज्या घरात नुसती माय आहे त्या माय आज रडतायत, मुलांचे लग्न जमत नाहीत म्हणून. राणीची एवढी वाट पाहिली जाते घराघरामध्ये. भाषा राणीची जमली पाहिजे, आईची जमली पाहिजे. महाराष्ट्र मुलखात जन्माला आलेलो आहेत आपण. मराठी इतकी क्लिअर बोलली गेली पाहिजे आपली. पण एक लक्षात ठेवा, जळगाव, धुळे, नंदुरबार, खानदेशी लोक आपण ओळखले जातो. या आमच्या लोकांना कितीही मराठीतले तज्ज्ञ बनवा, पण बोलताना एक चूक होते. मराठी शब्द आहे, तुम्ही चहा घेणार का? उत्तर काय दिलं पाहिजे आम्ही? नाही. पण आमचे लोक काय म्हणतात? नहीं नहीं. ये हमारी भाषा है. जब हम उधर पुना बिना कहीं चले जाते हैं पंढरपूर के तरफ, आणि तिकडे जर गेलो तर आम्ही आपापसामध्ये आपली खानदेशी भाषा बोलतो. एकदा परभणीला कीर्तन होतं आमचं, आणि 3 वाजेपासून जाऊन बसलो. मग आम्हाला एक रूम दिली, जैसी आपने अभी ये रूम दिया था हमको, ऐसे बैठ गए और बातें करने लगे. आता दोघं 40 गावचे माणसं आयराणी बोलणारे, आणि जसे बसलो तर आमच्या गप्पा काय सुरू झाल्या. तो बोलताच बारी बरसन स्वतःला 1.5 जाना समजत, तो काय नाकलाई, त्यानं तर तिनं पुढे दखत नाही. हे आमचं चाललेलं. आणि हे बोलत असताना ज्यांनी ऐकलेलं बोले वाडेकर महाराज ते यूट्यूबवर आहेत आणि असे आहेत आणि तसे आहेत. ते ऐकून ते खिडकीपर्यंत आले. आतून आम्ही दार लावलेलं होतं आणि आमच्या गप्पा चालल्या. त्या माणसाने खिडकीजवळून पाहिलं की हे काय बोलतंय. ते परभणीला काय कळेल आयराणी म्हणजे काय. आणि आमच्या गप्पा सुरू, एकमेकांची हसायचो आणि बोलायचो. आणि त्याला म्हणा बाहेर निघी दे तू जरासा, मोकळ्या वैजाची तडेल काय नाकलाही राहिला. हे आमचं बोललं तिथलं. आणि त्याने लगेच 2 जणांना बोलवलं, आणि हे आमचं सुरू. आणि मध्ये मध्ये हे गाणं म्हणायचे, वनी गडले बंगला बांधा, बंगलानी थंडी छाया. ते म्हणजे हे चालू काय, यांचे गाणेही समजत नाहीत, यांचं बोलणंही समजत नाही. हे कीर्तन करणार आहेत का आज? मग त्या तारीख देणाऱ्याला फोन केला. आला तो, म्हणे का हो काकडे महाराज, हे कोण आहेत हे लोक? म्हणे कीर्तनकार आहेत. म्हणे हे कुठले आहेत? म्हणे हे जळगाव, धुळे, नंदुरबार, ते खानदेशातले आहेत ना. आदिवासी आहेत का? म्हणे नाही हो, आदिवासी कसले, कीर्तनकार माणूस आहे, आपल्यातलेच आहेत जनरल. मग ती भाषा कोणती? अरे ती भाषा अहिराणी भाषा आहे. राणीची भाषा फक्त राजांनाच कळते, पत्नीची भाषा पतीला कळते, आईची भाषा मुलाला कळते. मग एक घरामध्ये 2 भाषा आहेत, एक भाषा आहे आईची आणि एक भाषा आहे पत्नीची. मुलांनी कोणती समजावी? मयूर, मुलाने कोणत्या भाषेकडे लक्ष द्यावं? अहिराणी म्हणजे राणीची भाषा, अहि म्हणजे जमीन, जमिनीवर राणीचीच भाषा चालते सध्या. आईच्या भाषेला थोडा ब्रेक होता. मराठी जरी आपण बोलतो ना, आपण तिकडे चालले गेलो, मग त्या लोकांना मध्ये आणलं आणि ते मला सांगायचे, मग महाराज थोडी कीर्तनात बोला. म्हटलं मी काय बोललो, खरं का खोटं तुम्हाला काय कळेल? अहिराणी भाषा समजायला अहिराणी माणसं पाहिजेत, तर मजा येते. अहमदाबादला एकदा आमचं रामचरित मानस ठेवलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं हिंदी में बताओ. हिंदी में हम बता रहे थे. आता गुजरातमध्ये गेल्यानंतर ते गुजराती जेवण, मी काही वर्ष गुजरातमध्ये होतो, मला चालायचं. पण हमारे वो गाने बजाने वाले वो जो थे सब ऑर्गन वाले, व्हायलिन वाले, गुजरात में अगर चले गए, गुजरातमध्ये जर आपण गेलो ना, ते प्रत्येक भाजीत गुळ टाकून देतात. दिसायला भाज्या चमचमीत दिसतात, पण असा घास उचलून तोंडापर्यंत न्या तर वांगा बी गोड लागेल तटला. आता वांग खाताना आपली काय सिस्टीम आहे, म्हणजे हे चमचमीत असेल बा, एकदम कानातून कान माहीन दुःखही निघे, इथलं तिखट राहील बा. आमच्याकडे जर विचारलं की ही भाजी कशी काय आली बा, तर तो खाणारा सांगतो काने वाटे दुःखही निघे राहायला. आणि अशा पद्धतीत तिकडे गेलो आम्ही, तर हे लगेच हे घास होत आहे, हात ते याच बड गुजरातीच नाही गोड कटाक पाहिजे.
4-5 दिवसपर्यंत ते चाललं. तर अचानक बोलता बोलता माझ्या तोंडातून अहिराणीचा इकडचा उच्चार झाला आणि सांगितलं की बाबा आम्ही इकडे खानदेशातले आणि अहिराणी बोलणारे माणसं आम्ही. तर एक जोडपं आमच्याकडे आलं. म्हणे बाबाजी तुम्ही आमच्याकडे जेवायला याल का? अहिराणीत बोलायला लागली. ईशात का म्हणे आमनाकडे जेवायला म्हणतो बराच सापडणार तर भाऊ. म्हणतो तुम्ही काय बनवशात? म्हणजे तुम्ही जे सांगशात ते. मग काही नाही असं साधं साधं 2-1 भाज्या बनायल्या, खिचडी टाकी द्या, थोडी दुक्कईवाली बनवजा, हां जी चटपटी. गेलो आम्ही त्यांच्याकडे जेवायला. आता यहाँ के वो खानदेशी लोग गुजरात में चले गए, गुजराती तो बोल लेते हैं अच्छे खासे, पर उसमें मिलावट होती है हमारी खानदेशी. जेवायला बसलो आम्ही सगळे असं तर ती पोरगी अहिराणीच बोलायची. आता सगळे आम्ही अहिराणी बोलायचो. दनादन दनादन बाजरीन भाकरी, पोपडा येल बिगर पोपडाल्या आलोच आम्ही. आणि जे आमच्यासोबत गुजराती ज्यांनी आयोजन केलेलं त्याने ये खानदेशी लोग ये इतना तेज कैसा खाते, खाते तेज है पण बर्ताव में बहुत मीठे है. आपल्या देशातली माणसं तिखट खातात पण वागायला गोड आहे. हा आपला प्रांत पाहून ये जो हमारा मुल्क है ना, ये मुल्क को देखकर, यहाँ के देहातियों को देखकर, साने गुरुजी नाम के एक ऐसे महात्मा हुए महाराष्ट्र में जिनका जन्म कोकण में हुआ, जिस कोकण को महाराष्ट्र का कश्मीर कहते हैं. उस कोकण को छोड़कर जब साने गुरुजी इधर पधारे अमलनेर में, तो उन्होंने सुना कि ये जो खानदेश भूमि है यहाँ के लोग बड़े मीठे हैं, खाते तेज है, बातें तेज करेंगे. बोलते बोलते हमारे लोग जैसे बोलते हैं ना आप के रिस्पेक्ट और रिस्पेक्ट कम है इधर. बातें करते करते बोलेगा ए तू का चालना, तुला अक्कल जगा देऊ का दोन कानपटामा, हे बोलणं. पण हे बोलत असताना प्रेम पाहिलं आणि ते साने गुरुजी, वो साने गुरुजी यहाँ पर आ गए और हमारे लोगों को जो बर्ताव करते हुए देखा तो पूरे विश्व को उन्होंने बता दिया कि देखो हम यहाँ पर आए खानदेश में, यहाँ के लोग किसी अन्य धर्मों को नहीं मानते, एक ही धर्म है इनका. आणि सगळ्यांना आपला सांगितलं कोणता? खरा तो येतं ना, एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे, खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे हीन पद दलित, तयाजा होन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. त्या साने गुरुजींनी प्रेम धर्म सगळ्यात मोठा सांगितला. आणि जो ग्रंथ तुम्ही मला दिला तो ओतप्रोत प्रेमाने भरलेला आहे. प्रमुख जी स्वामी महाराजांचं जे चरित्र, जे कॅरेक्टर मी वाचलं, पूर्ण तर नाही वाचता आलं. त्यांच्या 39 गुणांपर्यंत जाणं हे तर महत् भाग्य असेल, पण जे काही काही शौच, सत्य, हे जे माझ्या वाचनात आलं, शांती, त्या दिवशी आपलं बोलणं झालं फोनवर, क्षमा, सगळ्यात मोठा प्रेम धर्मातला एक पैलू आहे क्षमा, माफ कर देणं. माफ करायला जेवढी ताकद लागते तेवढी ताकद वाद करायलाही लागत नाही. वाद करायला अर्धीच लागते, पण माफ करायला खूप ताकद लागते. आणि ती स्वामीजींमध्ये प्रचंड पाहिली. यांच्या जीवनचरित्रामध्ये अनुभवलं की इतक्या देशांचे प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट या व्यक्तीला भेटायला कसे आले. हे नाही गेले कोणाला भेटायला, यांना भेटायला लोक आले. आणि जीवनात जगताना आता जेवढे विद्यार्थी आहेत नाही बरा,
सरळ बसता का थोडा असं? ते रामदेव बाबा कसे बसतात त्याप्रमाणे बसा. फक्त विद्यार्थ्यांना सांगतो मी, तुम्हाला नाही. तुम्ही कसंही वागा, कारण तुम्ही मोठे आहेत. मोठ्यांना सांगायचंच नाही. सरळ बसायचं, अगदी काटकोनामध्ये, वाळलेली मांडी आणि पाठीचा कणा सरळ आला पाहिजे. आणि सरळ काटकोनामध्ये ज्यांनी ऐकलं ते मरेपर्यंत विसरत नाही. स्मृती नावाचा एक भाग इथे आहे या ग्रंथामध्ये. स्मृती म्हणजे आठवणे. मग आठवण्यामध्ये काय करावं लागतं? अगोदर आपल्याला आठवायला पाहिजे. आठवणे म्हणजे बाहेर येणे, पण त्याच्या अगोदरची प्रक्रिया आहे साठवणे. साठा जर प्रचंड असेल, धरणामध्ये पाण्याचा साठा प्रचंड असल्यामुळे तो थोडा 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 आपण बाहेर काढू शकतो. पण धरणात पाणीच नसलं तर, आडातच नसेल, मग पोऱ्यात कुठून येणार? साठवण शक्ती विद्यार्थ्यांनी तरी एवढी प्रचंड ठेवा. आणि आपण ज्या भाषेमध्ये जन्माला आलो नाही, इकडे अहिराणी भाषा आपली, तर इथे या कांदेशी भाषेत आहीर वंशीय एक राजा या बलसाण्याला असताना भर तारुण्यामध्ये त्याची पत्नी वारली. त्याला राण्या होत्या अनेक, पण एक राणी वारली की ज्या राणीवर त्याचं विशेष प्रेम होतं. भर तारुण्यामध्ये वारल्यामुळे तिचे अंत्यसंस्कार ज्या वेळेस झाले, तर तिची स्मृती म्हणून, तिची आठवण म्हणून ही कानदेशी या भाषेचं नाव त्यांनी बदललं आणि हिचं नाव ठेवलं. अहिर वंशीय राजाची राणी होती म्हणून अहिर राणी हे नाव ठेवलं. पण कालांतराने एक र गायब झाला आणि अहिराणी म्हणून ती प्रचलित झाली. राणी बोलायची ही भाषा, राजा समजायचा ती. आता घराघरामध्ये बायका सांगतात आणि नवरी ऐकत नाहीत. अहिराणी भाषा नवरा बायकोची नाही, पती पत्नीची आहे. पत्नी किसे कहते हैं? जो पतन से सारे परिवार को बचा सकती है. तिची भाषा पतीला कळते. पत ज्याचे क्रेडिट, राजा दशरथाचं क्रेडिट देवतांकडे होतं. तो देवतांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे यायचे आणि सांगायचे की हे राजन, असुर समूह सतावही मोही, जाच नाय हूँ राजन तोही. हे राजा, ये असुरों का समूह हमें बहुत सताता है. हम निवेदन करने नहीं आए, चेतावनी देने नहीं आए, विनती करने आए हैं कि आप हमारी ओर से लढाई के लिए आए. ज्या जीवाला देवाचे प्रतिनिधी बोलवतात, काय क्रेडिट असेल त्या पत्नी. आणि ही अशी आपली भाषा आहे. हिला काही काही लोक अशिक्षितपणाचं लक्षण म्हणतात. पण ही संस्कृतपटू भाषा कशी आहे आणि ज्ञानी भाषा कशी आहे? आता हे जे मी परिधान केलेलं आहे, हे याला काय म्हणतात? शर्ट. इंग्लिश काय म्हणतात याला? सदरा. मराठी अहिराणी मग याला काय म्हणतात? कुडची. काय म्हणतात याला? कुडची म्हणजे काय सांगा? कुडची. कुडची ही कुडी आहे. कुडी, कुडीचं जे आवरण आहे याला कुडची म्हणतात. ही आध्यात्मिक भाषा आहे आपली. भाषा सगळ्या शिका जगामधल्या. तुम्हाला इंग्लिशची आवड असेल इंग्लिश शिका, हिंदी शिका, मराठी शिका, गुजराती शिका. आता मला इंटरेस्ट होता गुजरातमध्ये, मी गुजराती वाचणं शिकलो, हिंदी शिकलो. काही दिवस मी इकडे हुबळी धारवाडकडे गेलेलो होतो, तर तिकडे कानडी लोकांमध्ये जायचो. यन माडतरी यकड पोयंतिरा पप्पू तिरुडे ले दप्पा वंग वंग पो. थोडं 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 प्रयत्न करा ना. सगळंच परफेक्ट बनत नाही माणूस. ॲक्टिव्ह बना. परफेक्टच्या नादी लागू नका. परफेक्ट फक्त देव आहे. परफेक्ट फक्त संत आहे. परफेक्ट तूप आहे. एकदा तूप झालं ना, काही केलं तरी ते दूध होऊच शकत नाही. संसारामध्ये जरी संत आले, साधू आले,
ते संसार करतील, वर्तत दिसती देही, आपले इतरांसारखे वागताना दिसतील, पण त्यांच्या नामचिंतनाच्या परंपरा, त्यांच्या ध्यानधारणा अशा काही प्रगाढ असतात की ते देव उभा करू शकतात. देव. तुम्ही काय करू शकणार नाहीत. तुमच्या जिल्ह्यातले, साक्री तालुक्यातले सामोडे गावाचे राजेंद्र भारुड साहेब भिल्ल समाजाचे होते. त्यांची आई 6 महिन्याची गर्भवती असताना त्यांचे वडील वारले. पतीच्या मृत्यूनंतर 3 महिन्याने बाळाला जन्म दिला. त्या म्हणायचे की आता हे पोरग पोसायचं कसं. त्यांची मावशी आणि आई दारू विकून पोराला मोठं करतायत, स्वतः दारू विकतायत. आपला काही बागबल्ली जातच दारू पिवाले. गरिबीसनं पोट दखाल पाहिजे बुवा, आपला वावरे काही जायत ना, भाग्यवान असतात ना आपले काही. आणि दारू प्यायला ताकद लागते. दारू पिणं दया आहे. दारूने जो पैसा देतो त्याच्याने गरिबांचं पोट भरतं आणि पिणारा गरीब होऊन जातो. दारू म्हणजे नशा आहे. ते जायचे आपले काही लोक. भारुड साहेब लहान होते, 3री 4थीत असतील कदाचित. ते अभ्यासाला बसायचे तर तिथे दारू पिणारे त्यांना सांगा, चाकणं लई आमले, तिकडे फुटाणा लई, शेव लई आहे, बटाटा चिप्स लई आहे. मग ते विचारायचे कोणते आणू, साधे आणू. काय साधा एखादा शिवाला असणार राहतच, मसाला आणलं आहे. ते आणायचे आणि ते उरलेलं त्या लोकांचं एवढं तेवढं ते स्वतः खायचे, अध्ययन करायचे. याच मस्जिदचे एक देवरे सर अक्कलकोयाला होते. त्यांनी त्यांच्यातले गुण ओळखले. गुणवत्ता असल्याशिवाय कार्यक्षमता समजत नाही. स्वामी विवेकानंद एवढा ग्रंथ, एवढं पुस्तक 1 तासात वाचू शकत होते. याला म्हणतात कार्यक्षमता आणि वाचण्याची गुणवत्ता. आणि याच्यात काय काय आहे ते लगेच कथन करण्याची पात्रता होते. तुमच्यामध्ये आहे, तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतःला ओळखा की ए बरा सरळ बसा, बनवू शकता तुम्ही या विद्यालयात आहेत ना, कुठे ना कुठे भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या मंदिराचे तुम्ही असे स्वामी बनलेले असाल. बनतायत मंदिरं. तुमच्यामध्ये गुणवत्ताही आहे, कार्यक्षमता आहे. आता फक्त पात्रता सिद्ध करा. आणि ही पात्रता सिद्ध करत असताना अडचणी येतात. सहज सगळं काही जमत नाही. ज्या वेळेस आपल्या खानदेशी भाषेचा प्रचार करायचा आम्ही ठरवलं होतं की काही झालं तरी कीर्तनातून अहिराणी भाषा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यापर्यंत न्यायची आणि बोलायचीच. अहिराणीमधून एकदा तर असं झालं, आम्ही ते पुरणपोळीचं वर्णन सांगायचो कीर्तनामध्ये. आपल्या खानदेशचं सगळ्यात मोठा आहार कोणता आहे, सगळ्यात मोठं जेवण कोणतं आहे आपलं, खापराची पुरणपोळी. खापरपोळी बोलते उसको जी, वही. आप तो हमसे भी आगे है ईरानी में. ते जेवण एक बार ऐसा हुआ था हमारे देहात में, छोटा गाँव है हमारा, तो वहाँ पर कुछ दिन पहले ये लड़के छोटे थे हमारे उस वक्त. इकडे धुळे जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन होतं आणि पोराचा फोन आला मला की पप्पा आपल्या गावामध्ये, आणि त्याने अहिराणी बोलायचो आम्ही घरात, म्हणे आपला गाँव में एक इंग्रजी बाई येले म्हणे. कनाडा से एक भाई आई थी, वो एलोरा में आई, तो घूमते घूमते हमारे गांव के कुछ डॉक्टर बच्चे उसको ले आए. तो उनको बताया कि हमारे गांव में केला बहुत बढ़िया पकता है, हमारे गांव में जो सीताफल है, रामफल है, ऐसे बहुत फल हमारे गांव में मिलते हैं, और गिरना नदी के किनारे पर है, बैठा है गोद में नदी के. तो वो लोग लेकर आए. संध्याकाळी जेव्हा ती पोरगी गावातून फिरायला लागली कॅनडाच्या, मग सगळे लहान लहान पोरं पाहिजे, लहान होतं सगळं. ते पाहिलं मला फोनवर सांगितलं, पप्पा आपल्या गावाला एक इंग्रजी बाई येले म्हणे. आणि दुसऱ्या दिवशी होती 26 जानेवारी. तर लगेच सांगितलं त्याने, झेंडा वंगनले येणार आहे म्हणे ती बाई. झेंडा वंगन, वंदन नाही.
मी कीर्तन आटोपलं पटकन निघालो. कोण इंग्रजी बाई आहे बा. आता तिथे जाऊन पोचलो. इतके गर्दी ती बाईले तर खाली. देश स्वतंत्र झाल्यापासून इथला 26 जानेवारीला जमेल होणार नाही. काही काही बायात तर त्या जुई मातला पोरे बिली ती बाईला खाली. इतकी गर्दी. ते एसटी मधून उतरल्याबरोबर पाहिलं बा तिकडे की इतकी गर्दी. कोण येईल आपला गावले. काही अमेरिकाना राष्ट्राध्यक्ष तर येईल नाही बा. आणि ज्यावेळेस पाहिलं त्या गर्दीमधून मला लोक घुसू देत नव्हते. कारण गर्दी. बरं गर्दी मग बटा उत्साह मी दिखू नाही. मी बाजूला करायचो. घुसलो त्यांच्या. तर आमच्या हेडमास्टरने ते पाहिलं. आता ते नात्याने आमचे मेवणेच लागायचे. त्यांनी लगेच आवाज दिला तिकडनं. म्हणे विश्वनाथ महाराज इकडे या. म्हणलो की अरे बाप जाऊ द्या भाऊ जाऊ द्या भाऊ आता उन्हा. गेलो पुढे. त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसलो. बसल्या बसल्या मी विचारलं ताई कोणचे म्हणतात. आता अमेरिकेतल्या बाई त्या हेडमास्टर देव हो नाता मैं बने हुए. तो उनको पूछा ये है कौन. है बहीण कोणचे. तर त्यांनी मला उत्तर दिलं तुमने बहीणचे म्हणे. म्हणतो हो म्हणा बाप रामनी एक बहीण अमेरिका मग कधी दिन ती दल्लाली. आणि आमलेच माहीत नाही. नाही म्हणतो संबंध म्हणा हातीवरी व्हायला होता. बसलो खुर्चीवर. मग त्या बाईला बोलायला संधी दिली. आता कॅनडामधली बाई ती ज्यावेळेस माईकवर बोलायला उभी राहिले. इंडिपेंडन्स डे बद्दल राहू दिलं. आपलं रिपब्लिकन डे आणि स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलायला लागली इंग्लिशमध्ये. पण ती कोणता दिवस न बोल राहिली तरी कोणलेच काही समजेल. भाषा इंग्लिश. आता मी असं पाहायचो तिच्याकडे. आणि माझी इंग्लिश कुठपर्यंत धिस इज दॅट इज हेड हँड खतम. नंतर समजायला लागला आता प्रगती आहे. दिस इज स्टँड वायर माईक. म्हाताऱ्या बाया सुद्धा आता इंग्लिश बोलतात. पहिल्यानी एवढी प्रगती नव्हती. विकास की वर राष्ट्र बढ रहा है. म्हाताऱ्या बाया सुद्धा बोलतात. बॅलन्स रेंज बाया बोलतात इंग्लिशमध्ये. आता आमच्याकडे तर एकदा आमच्या सासूबाई आलेल्या होत्या आणि मी बाथरूममध्ये गेलो आणि मला जे फोन येतात ना मी बाथरूममध्ये गेल्यावरच येतात. मी बाहेर आहे तोपर्यंत येतच नाही. केव्हाही फोन करा महाराज बाथरूममध्ये आले. त्या लोक बोल विचार करतात तारीख तर देवाय गे हवा आजारी तर पडी घ्या नाही जवळ येते तो बाथरूमात सापडे राहायला. आता त्यांना ते फोन उचलताही येत नव्हता सासूबाईंना. आणि ते उचलला काय करावं तसंच्या तसा आणला आणि दारापर्यंत येतात तोपर्यंत तो कट झाला. पण त्यांना ते क्लिअर बोलता येत नव्हतं. त्या मला सांगितलं त्यांनी म्हणे पाहुणा कोणातरी नीच कॉल येलचे म्हणे. कोणा होई म्हणतो होई कोणता नीच ना जाऊ द्या म्हणता. मिस कॉल बोलता येत नव्हता. पण प्रयत्न आहे. आपली लँग्वेज आहे ना बोलाच. आता ती बाई ज्या वेळेस बोलायला उभी राहिली मी तिच्याकडे पाहायचो की एकही शब्द धिस इज नाही दॅट इज नाही वाज नाही इट नाही काहीच नाही. आय शाल नाही ना वी शाल नाही. ते शब्द आता जळगाव जिल्ह्यामध्ये येशाल का जाल का इंग्लिश शब्द आले. मराठी नाही ती आपल्यामध्ये आपण केलेलं आहे सगळं काही. काय झालं ती बाई बोलत असताना मी तिच्याकडे पाहायचो एकही शब्द कळत नव्हता. इतका स्पीड आणि एवढी ॲक्टिव्ह हसतमुख चेहरा प्रसन्न इतकी बोलायची मला काही कळेना. आणि जवळ बसलेल्या दल्ल्या बाय हवं बाई हवं म्हणजे इसल्या काय म्हणजे राहिलं जे मनात आत्मा बट राहायचं नाही. मग ते व्याख्यान सुटलं. ते पोरीचं बोलणं संपलं.
ध्वजारोहण वगैरे झालं, मग एका म्हाताऱ्या बाईला विचारा, म्हणता अंजनामा आहे, तुला काय समजणं ती काय म्हणे ते बरोबर सांगेल. काय बरोबर सांगेल? मग आपले सगळे ग्रंथ बरोबर सांगतायत, ती लँग्वेज समजायची तयारी ठेवा. भाषा आपलीच आहे, संस्कृत आपली भाषा आहे, अहिराणी आपली भाषा आहे, मराठी आपली भाषा आहे, सगळ्या कळतात ना. त्या हेडमास्तरांनी मला सांगितलं, म्हणे महाराज जेवण आपल्याकडे, जेवायला तुम्ही पण या पाहुणी आलेल्या बाई यांचं पण जेवण आहे, 10-12 लोक आहेत. गेलो बुवा आम्ही त्यांच्या घरी. आता ह्या ती इंग्लिश पोरगी, या आपल्या पोरींनी लगेच काय केलं होतं, तिला साडी नेसवून दिली, तिला सगळं म्हणजे ब्लाऊज वगैरे आणून ॲक्टिव्ह बनवलं अगदी, तिच्या गळ्यात एक माळाही टाकून दिली, हार. मग तिला गजरा आणला एका पोरीने, केसच नाहीत, गजरा कथालाही. पण या पोरींनीच काहीतरी जशी आपण गुढी कोशी देत असतं तशी दिला तो गजरा लावून. आणि ज्यावेळी जेवायला आम्ही आलो तर त्या पोरीने फटक्यात ड्रेस चेंज केला आणि ड्रेस चेंज करून आमच्यामध्ये असायची तिची पद्धत तिकडची, जीन्स टी शर्ट वगैरे. 1 मिनिट आमच्याजवळ थांबली, पाणी वगैरे घेतलं, लगेच घरामध्ये गेली. तर मागच्या बॅक साईडला पुरणपोळ्या चालू होत्या. 2-4 बाया, कोणी ते पीठ तयार करायच्या, कोणी पुरण भरायच्या, कोणी लाटायच्या, कोणी स्विंग हरभजन सिंग सारखं, आणि ते टाकायच्या पुरणपोळ्या. तर त्या पोरीने ते पाहिलं आणि एकदम वाव वाव व्हाट वंडरफुल, वाव वाव. आमले वाटणं साप निघणार, आम्ही काट्याली जमतो. मग तिथे गेल्यावर पाहिलं, तिथे डॉक्टर पोरं त्यांनी आणलेलं तिला, आणि ते पोरं विचारायला लागले, ती पोरगी एकदम व्हॉट इज दिस, व्हॉट ए वंडरफुल, व्हॉट ए वंडरफुल. डॉक्टर व्हॉट इज दिस. आता आमना डॉक्टरला काय माहीत पुरण पहिली इंग्रजी काय म्हणतो. डॉक्टर म्हणे धिस इज ए स्वीट डिश. मी बाजूलाच उभा होतो, नो नो स्वीट डिश. स्वीट डिश, हाऊ ए स्वीट डिश, इट्स कॉल्ड स्वीट डिश. हायपुई जे येईल इंग्रजी मा सांग काय आहे आपली भाषा म्हटलं, हो मामा मला ते काही येत नाही. तर ती पोरलं काय वाटणं, यालियस बा. मला विचारलं व्हॉट ए ओल्ड मॅन, व्हॉट इज दिस. म्हटलं आय एम नॉट ओल्ड, आय एम यंगर, डॉटर इज ओल्ड. पण मग विचारायला लागले ते, हाऊ आर यू डुईंग. आय एम ए सोशल वर्कर. व्हॉट ए सोशल वर्क, आय एम कीर्तनकार. व्हॉट ए कीर्तनकार, विठ्ठल विठ्ठल इज कीर्तनकार. आपलं सांगा. कीर्तन इंग्लिशमध्ये नाही, कीर्तन अहिरणीत आहे, मराठीत आहे, हिंदीत आहे, संस्कृतमध्ये आहे. आपलं सांगा त्यांना. आणि हे सगळं समजावा. हे काम तुमच्यावर टाकतोय मी, उद्या तुम्ही एक करते. आणि ज्यावेळेस तिने विचारलं व्हॉट इज दिस, म्हटलं दिस आहे पुरणपोळी. हे व्हॉट आहे पुरणपोला, नो पोला, पोली. आणि ज्यावेळेस त्या पोरीने पाहिलं, एक बाई आपली कणिक अशी वळ राहील, ती म्हणे अरे व्हॉट ए इलॅस्टिक, व्हॉट इलॅस्टिक, नो इलॅस्टिक, दिस इज ए पास्टेल कणिक. आपलं सांगा. व्हॉट ए पास्टेल, पास्टेल इज पास्टेल. आणि ज्यावेळेस ती पोरगी पाहायला लागली, बसली ती पोरगी, एवढी नाही जमली, पण एवढी पोळी तिने लाटली, प्रयत्न केला. आणि मग ती त्या बाईंकडे विचारायची. त्याच्यासाठी प्रक्रिया आहे. खानदेशमध्ये जन्माला येऊन सुद्धा काही बायांना पुरणपोळ्या नाही आहे. तिथे इंग्लिश पोरगी होती, तिने कमीत कमी लाटली खापरावर टाकली. अरे तिचं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे. पण या भूमीमध्ये जन्माला येऊन काही काही ठिकाणी आम्हाला बोलवतात, बाबा पुरणपोळी खाल. म्हटलं शुगर आहे पण थोडी खाईल, थोडी खाईल मी. मग सांगतात काही काही, बाबा हिच्या हातची तव्यावरची पोळी तूच काय द्या, पुरण्या दशम्या. तिला पोळी म्हणतात का, पुरण्या दशम्याच येत द्या. जर बनवायचीच आहे ना, मग खापरावर टाक ना, कोपरावर घेन खापरावर पेक. ही खानदेशी संस्कृती आहे. आणि तो पुरणपोळीचा प्रसाद आपल्या कानबाई मातेला चालतो. इथलं जे दैवत,
आपलं तर परमभाग्य आहे. हे आपल्या अशा खानदेशामध्ये तुम्ही तर एवढी मोठी कृपा केली महाराज, एवढी मोठी मेहरबानी आहे की आमचे लोक एवढे मोठे गुरु महाराज आणि अशा एवढ्या सोप्या पद्धतीने, एवढ्या पवित्र पद्धतीने, एवढ्या शुद्ध पद्धतीने देव मांडणारी माणसं तुम्ही. मंदिर किती स्वच्छ असावं हे स्वामीनारायण मार्गाकडून लोकांनी शिकावं. माउंट आबूमध्ये गेल्यानंतर देवालय कसं असावं, राजयोग साधनेची पद्धती कशी असावी आणि 5-5, 10-10 हजार लोक जेवताना न जेवणाऱ्याचा न वाढणाऱ्याचा आवाज येतो, हे त्यांच्याकडनं शिकावं. आपल्याकडनं काय शिकावं? आपला 250 माणसाचं जेवण आहे तो बादलाय रे, कदा देख ना ते वरण देख ना, ती बैल वरण दे, ती बैल वरण सांगा याने आईच बाईनं गिरणा डॅम आवडतीनं भात बिन वांगटा शेंगटा. ती बाई म्हणायला लागली असं वरण वाढतंच का रे, बुंदी बिन भाजी बिन बटाट्यान भात चालू. तो वाढणारा अजून त्या बाईला सांगायचा आई बट एकच पोट मा जाणार छे ना, तुले मी कालावान काम ठेवणी म्हणे मग चाई बी दे ना. जर पद्धती शिकायच्या असतील, प्रक्रिया शिकायच्या असतील, हे पहा माझी वेळ होते. मला प्रमुखजी स्वामींवर थोडंसं बरंच बोलायचं होतं, पण अहिराणीचा आग्रह धरल्यामुळे, कारण पुढे मला खूप लांबही जायचं आहे. चलो और बोलेंगे 15 मिनिट जरूर बोलेंगे. गुजरातमधल्या बडोदा तालुक्यामध्ये, ज्याला वडोदरा गुजरातीमध्ये म्हणतात, तिथल्या त्या पादरा नावाच्या तालुक्यामध्ये, हे चाणसद नावाच्या छोट्याशा देहातमध्ये, गामड्यामध्ये प्रभूजींनी जन्म घेतलेला. मोतीलाल भाई म्हणून त्यांचे वडील होते आणि दिवाली बेन. क्या बताए, जिनकी माँ का ही नाम दिवाली है वो तो प्रकाश देने वाले है. नावामध्ये खूप जादू असते. आणि त्यांना शांतीलाल नावाचं जे अपत्य झालं, जय सीताराम, आप आहे बहार आई जी. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो आत्ता आहे, मासानाम मार्गशीर्षो, गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे, सगळे 12ही महिन्यांमधला सगळ्यात पवित्र महिना. आमच्या ज्या वारकरी लोकांच्या डायऱ्या असतात ना, त्या मार्गशीर्ष महिन्यापासून बदलतात. मग बरेच लोक विचारतात जानेवारीपासून डायऱ्या बदलतात. म्हटलं त्या व्यापाऱ्यांच्या, या वारकऱ्यांच्या आहेत. मार्गशीर्ष महिन्यापासून बदलतात. आणि अशा मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रमुखजी स्वामींनी जन्म घेतलेला, जन्म घेण्यापेक्षा अवतरित झाले. हे जन्माला काय येतात, हे काय संसार करायला येतात का हे लोक? जरी गृहस्थाश्रमी झालेही काही साधू, योगाने गृहस्थाश्रम कसा असावा हे जगण्यासाठी, लोकांना कळण्यासाठी लग्न करतात. लोकांना सहनशीलता कळावी म्हणून. तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र जर विचारायचं, एकदा अशी घटना घडली होती, काही पती पत्नीमध्ये वाद झाला थोडासा, आणि तुकाराम महाराजांच्या बायकोने त्यांच्या पाठीवर ऊस मारला. पण एवढं पक्क लक्षात ठेवलं लोकांनी. निबंध लिहायला सांगितलं एका ठिकाणी तुकाराम महाराज विषयावर आपल्या मराठी पोरांना. तर त्यांनी निबंधामध्ये काय लिहिलं माहिती आहे का? तुकाराम महाराजांची बायको त्यांना उसाने मारायची, रोज मारायची का? साधू जगून दाखवतात जीवन. संत तुकाराम या विषयावर PhD केलेला त्या काळातला पहिलाच इस्लामिक माणूस डॉक्टर युमा पठाण. कन्नडला त्यांची भेट झाली होती आमच्या एका मित्राकडे, प्रकाश वाडेकरकडे. तर त्यांना विचारलं मी की पठाण साहेब, तुकाराम महाराजांच्या जीवनावरचा असा एक पैलू आहे, तुम्ही PhD केली आहे संत तुकाराम या विषयावर, तर मला एक सांगा की तुकाराम महाराजांच्या पत्नीने त्यांच्या पाठीवर ऊस मारला तर त्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी सांगितलं म्हणे महाराज, प्रतिक्रिया अशी होती, काही दिवसानंतर तुकाराम महाराजांच्या पत्नीने त्यांना प्रश्न विचारला म्हणून बोलले, नाहीतर रहस्यच कळालं नसतं.
सहज तुकाराम महाराजांच्या पत्नीने त्यांना विचारलं की का हो, मागे काही दिवसापूर्वी मला थोडा राग आला होता आणि त्या रागारागामध्ये, कारण तुम्ही ऊस तर घेऊन आले पण घरी पोरं उपाशी असताना घरात खायला काही नाही आणि शेजाऱ्यांचे गल्लीतले पोरं पोटभर खाऊन तुमच्या पाठीवरचे ऊस ओढायचे, तुम्ही त्यांना ओढू देत होते, एवढे ऊस मिळून सुद्धा एकच ऊस तुम्ही घरी आणला, तुम्हाला पत्नी दिसली नाही का, आपले भुकेलेले मुलं दिसले नाहीत का, जे खाऊन पिऊन बसले त्यांना तुम्ही ऊस दिले, बरं नवरा या नात्याने बोलतायत, संत या नात्याने नाही, काय तुम्हाला एवढी अक्कल नाही का, ते लिहू शकतात अभंग विभंग सगळं, आणि तुम्हाला एवढं कळत नाही का, घरात पत्नी खायला काय नाही, पोरं मला तडातडा तोडतायत, आई खायला काहीतरी दे, मी सांगते तुमचे वडील येतील, तुमचे बाबा येतील, आणतील, पोरं ओट्यावरून पाहतायत, आई बाबा तर सगळे ऊस वाटतायत ग, मग मला अशा वेळेस सांगा कोणत्या बाईचा संताप होणार नाही. एक ऊस स्वतः उरलेला दिला की आवले पोरांना दे, त्याने घेतला, आण इकडे, घेतला आणि तोच महाराजांच्या पाठीत टाकला. तुकाराम महाराज हसले होते. कालांतराने जिजाबाईंनी आवलीने त्यांना विचारलं की तुमच्या पाठीवर ऊस मारला, तुम्ही का हसले होते, तर त्यांनी एक उत्तर दिलं होतं विनोदातून आणि एक उत्तर दिलं होतं संताच्या साधूच्या अध्यात्म भाषेतून. विनोदातलं उत्तर असं होतं, म्हणे तुम्ही का हसले होते, म्हणे आवले मला तुझ्या गणिताच्या अभ्यासाबद्दल एवढं कौतुक वाटलं की केवढं गणित पक्क आहे का तुझं, तू आणि दोन मुलं काशी माद्या आणि तुम्ही 3 जण, आणि असा ऊस मारला की एकाच घामध्ये 3 तुकडे झाले, बरं तुझं गणित पक्क होतं, जर कच्चं राहिलं असतं तर किती ऊस पडले असते माझ्या पाठीत. कुठे गेलं संतांचं बोलणं. विनोद आहे, मला विनोद विनोद म्हणून आपल्या खानदेशात ओळखतात, पण कीर्तन प्रवचन अध्यात्मातला विनोद आणि तमाशाचा विनोद याच्यात फरक आहे. हा जो विनोद आहे ना, याचं मोल आहे, मूल्य आहे, आणि त्या विनोदाची किंमत आहे. ज्या विनोदामध्ये सेक्सिबल पॉइंट उचलले जातील तो कनिष्ठ दर्जाचा विनोद आहे, याचं मोल आहे. हे साधूंच्या दरबारात चालतात हे विनोद. या विनोदाने प्रसन्नता येते, आपल्या फुफ्फुसातले हृदयातले हवा घेणारे वाल, त्याचे काही छेद जे पॅक असतील ते हसण्यामध्ये ओपन होतात आणि प्रकृती सुधारते विनोदाने. प्रसन्न राहा, या प्रसन्नतेसाठी हे विनोद आहेत. आणि दुसरं आध्यात्मिक उत्तर होतं त्यांचं, पण खरं सांगत तुम्हाला राग का नाही आला, मी तुमच्या पाठीत ऊस मारला त्याचे तुकडे झाले, का नाही आला, तर त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की त्यानंतर तसं उत्तर देणारा पती आजही निर्माण झालेला नाही. का नाही झाला, तर त्याचं एक खरं कारण असं आहे की पती संत होता. ज्या बाईचा पती संत असेल ती केवढी भाग्यवान असेल. नरसिंह मेहता साहेब होते इकडे, काय भाग्यवान असतील. एकनाथ महाराज होते महाराष्ट्रामध्ये, एक एक शब्दच नाही, एक एक म्हणजे हालचाली एकनाथ महाराजांच्या त्यांच्या पत्नीला कळायच्या. यासाठी भाग्य असावं लागतं. तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं की आवले मला राग का नाही आला, त्याचे कारण आहे, कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रेम या शब्दाचा गैरअर्थ काढू नका. प्रेमाला फार उंची आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रभूकडे आपण काय मागतो, साधूंकडे आपण काय मागतो, देवाकडे आपण काय मागतो. ज्याने प्रेम मिळवलंय तो प्रेम वाटेल ना. ते प्रमुख जे स्वामी अशा आदिवासी खेड्यांपर्यंत जाऊन पोचले, अशा गरीब लोकांपर्यंत जाऊन पोचले, अशा रोगी जनांपर्यंत जाऊन पोचले की स्वतःच्या हाताने त्यांची सेवा शुश्रूषा केली. परवा हे पुस्तक मी वाचलं, रात्री माझं जिथे कीर्तन होतं की स्वामीजी एवढी सेवा करायचे, मग इथे 2000 लोक जेवायला आहेत, जरी माझं कीर्तन आज असेल मी वाढू शकत नाही का या लोकांना.
नुसतं यांचं चरित्र कॅरेक्टर वाचलं तर दोघं हाताच्या बाह्या मागे करून हातात बुंदीची तगारी घेऊन वाढताना मी वाढत होतो, पण जेवताना मला प्रमुख स्वामी दिसत होते की हे जे बसलेले आहेत ना आपली परीक्षा घेण्यासाठी आलेले. ठरवा ना प्रत्येकाने काय अशक्य आहे, सगळं काही जमेल. आता तुम्ही आपण जे आहोत ना, बदल कसा घडतो. साधू बनणं म्हणजे काय, हिरा असतो साधू, हिरा, पण हिऱ्याला पैलू पडल्याशिवाय किंवा पाडल्याशिवाय हिऱ्याला मोल नसतं. साधुत्वाला विचारलं, एका साधूला विचारलं, जनकल्याण करणाऱ्याला, कि महाराज जी तुमच्या जीवनामध्ये ये आपके जीवन में क्रांति कैसे हो गई. बोले क्रांति तो पहले से होती आई है, जब से सृष्टि निर्माण हुई तो बनाने वाले ने तो क्रांति बनाकर ही इस भूमि को निर्माण किया. हम जन्म को आए ये भी एक क्रांति है. नाही पण तुमच्यामध्ये एवढा बदल कसा घडला. अरे बदल घडणार कसा, होतच त्यात मध्ये होतच. वरून वाल्या दिसत होता पण त्यात वाल्मिकी होता. कमी वयामध्ये या प्रमुखजी स्वामींना 51 दिवसात अशी काय परीक्षा, त्यांचे गुरु शास्त्रीजी महाराज गुणातीतानंद स्वामी यांनी काय पाहिलं या व्यक्तीमध्ये. अहो कळतं लगेच, तुम्हालाही कळेल, पण तुम्ही ठरवा तुमचं टार्गेट काय, उद्देश काय. सयाजीराव गायकवाड याच बडोद्याला गेले होते, वडोदरामा. तिथे त्या महाराणीने विचारलं की मला वारस नाही, मला राजा नेमायचा आहे. 40 पोरं आलेले होते, त्यांच्याच समाजाचे भाऊबंदकीतले आणि जाणकार. प्रत्येक पोराला विचारत विचारत सयाजीरावांपर्यंत आलं. त्यांना विचारलं तू इथे कशासाठी आलाय. सगळ्यांना माहिती आहे कशासाठी आलोय. त्यांनी उत्तर दिलं मी राजा व्हायला आलोय. मग हे जे लोक असतात ना, हे संत होण्यासाठी जन्म घेतात. तुम्ही आपण का जन्म घेतो. नवरदेव, बाप, आजला, शेजारी, दात काढा, दाढा काढा, ऑपरेशन करा आणि निघा. आपण एवढ्यासाठी आलोय. फसगत झाली आपली. हे आलेलेच एवढ्यासाठी. एका स्वामीजींना विचारलं कि आप का ये बदल कैसे हो गया. स्वामीजी तो भगवान की तरफ हाथ करके बता दिया कि आप खुद ही बताइए हम क्या थे. तर त्यांनी सांगितलं की पहा मी आलो जन्माला, मी शोधायचो आपल्याला जगामध्ये काहीतरी व्हॅल्युएशन आपलं ठरवायचंय, आपलं मोल ठरवायचंय. तर सांगितलं त्यांनी जब तक बिकाऊ था कोई खरीददार न मिला. मैं खुद बिकाऊ था, मुझे कोई खरीद ले, मुझे कोई ले ले. मैं खुद को बेचते फिरा. क्या हुआ, जब तक बिकाऊ था मुझे कोई खरीददार न मिला, तूने मुझे खरीद कर अनमोल बना दिया. आणि हे अनमोल झालेले सृष्टीला अनमोल बनवण्यासाठी त्यांनी जे पवित्र कार्य केलेले आहेत की ज्या व्यक्तीला भेटायला अनेक देशाचे प्रेसिडेंट आणि आपल्या भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेब ज्यावेळेस दिल्लीचं अक्षरधाम मंदिर पाहायला गेले तर त्यांनी स्वामीजींना एकच सांगितलं, ही जी वास्तू तयार झालेली आहे मला ही वास्तू नाही, हिच्याबद्दल मी नंतर बोलेल. या वास्तूचं महात्म्य असेल पण मी तुमचं वर्णन करतो. महात्म्य सांगणे, महती सांगणे आणि वर्णन करणे फार मोठा फरक आहे. की जिथे प्रमुख जी स्वामींसारखे ऊर्जावान आहे तिथे अशक्यच काही नाही. ही वास्तू तर निव्वळ एक वास्तू आहे. पण तुम्ही ज्या देशात जन्माला आले त्या राष्ट्राचं केवढं परमभाग्य आहे. आणि असा हा जो स्वामीनारायण पंथ आहे हा एका जातीसाठी नाही, जसा आपला वारकरी संप्रदाय हा एका धर्मासाठी नाही, सगळ्यांसाठी आहे. सीमित नाही, संकुचित नाही, विस्तीर्णता या पंथांमध्ये आहे. आणि केवढी कोमलता. हम क्या है आपके सामने, फिर भी आपका विनय, आपका विवेक, आइए पधारिए, बस यही तो साधुत्व की तरफ आकर्षित करता है. जो है
आज कुछ नहीं दिखते पर आपका विनय, आपकी सभ्यता एक न एक दिन उन्हें साधू ही बना देगी. आणि तेच आमचं इकडे हरिपाठ आणि ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. अजून तुमच्याशी खूप बोलावं असं मलाही वाटतं अंतकरणापासून, पण कधीतरी जर भविष्यात कधी योग आला तर आपण गुणवत्ता म्हणजे काय असते, कार्यक्षमता कशी कार्यरत होते आणि त्यानुसार पात्रता कशी मिळते. एक भिल्लाचं पोरगं भिल्लाटीत शिकणारं, बाप आपल्या अगोदर वारलेला, आणि ते पोरगं जर कलेक्टर बनू शकतं, व त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती कशा आहेत, त्यांनी काय काय अवलंबलं, स्मरणशक्तीमध्ये जी स्मृती आहे, आठवण ठेवायच्या घटनाच आठवण ठेवा, आणि ज्या विस्मृतीमध्ये जात असतील ना त्या सोडून द्या. आता आपल्याला एक पक्की आठवण आहे, हे इलेक्ट्रिक बल्ब आहेत, हे होल्डर आहेत, याला जर आपण ते होल्डरच्या बाहेर काढून त्या होल्डरमध्ये जर बोट घातलं तर काय होतं, शॉक लागतो. हे आपल्याला रोज सांगावं लागेल का? एकदा सांगितलं तर मरेपर्यंत विसरत नाही, त्याला स्मृती म्हणतात. असे स्मृतिवान बना, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. झालेली संपूर्ण आजची ही तोडकी मोडकी सेवा प्रमुखजी स्वामी, संपूर्ण जगभरातले स्वामीनारायण ट्रस्ट आणि महात्माजी कोठारीजी हेवा, दोघेही महात्मे माझ्या समोर बसलेले आहेत. अवतीभोवती इकडे एक महात्मे आहेत. मी तुमच्यासमोर वास्तविक न बोलता तुमचं ऐकलं पाहिजे, पण तुम्ही मला बोलायला संधी दिली. वाकुडे का नीट देव जाणे, बोललो एवढं मला माहिती आहे, पण चांगलं का वाईट त्याचं मला भान नाही, त्याचे मला जाणही नाही. मी मात्र बोललो, जे बोललो ते स्वामीनारायण भगवान यांच्या चरणी सादर समर्पित. जय स्वामी. स्वामीनारायण भगवान की जय. प्रमुख स्वामी महाराज की जय. महंत स्वामी महाराज की